सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने तयारीला वेग देण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून प्रभाग रचना जाहीर करण्यात आल्यानंतर या प्रभाग रचनेच्या संदर्भात हरकती मागवण्यात आल्या होत्या। धुळे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेनंतर या हरकतीचा अक्षरशः पाऊस पडला असून तब्बल 605 हरकती दाखल झाल्या। विशेष म्हणजे यातील सर्वाधिक हरकती या प्रभाग क्रमांक 4 मधून असून महापालिकेने जाहीर केलेल्या प्रभाग रचनेमध्ये प्रभाग क्रमांक 4 मध्ये हिंदू मतदारांचा समावेश करण्यात आला असून या ठिकाणी मुस्लिम मतदारांचा देखील समावेश असल्याने प्रभाग क्रमांक 4 मधील हिंदू मतदारांचा समावेश 5 मध्ये करण्यात यावा अशी मागणी या प्रभागातील नागरिकांनी केली आहे। दरम्यान हा समावेश न झाल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देखील या प्रभागातील नागरिकांनी दिलाय। प्रभाग 4 मधल्या लोकांना 5 नंबर मध्ये आणण्यासाठी 360 हरकती आज आम्ही प्रभागातल्या सर्व नागरिकांनी येऊन नोंदवलेल्या आहेत। त्या हरकतीवर आज सुनावणी आहे। आमचं एकच म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला समजा, एक विशिष्ट प्रकारच्या धर्माच्या लोकांमध्ये 18,000 लोक ते आहेत आणि 3,000 हिंदू आहेत आणि आई कुलस्वामिनी आई एकविरा देवी माता खानदेशी कुलस्वामिनी आहे आणि हा एवढ्याशा प्रभाग मध्ये हिंदू माणूस तिथं निवडून येईल का? चारी त्या समाजाचे लोक निवडून येतील आणि आई एकविरा देवी परिसरामध्ये या भागामध्ये बघणारा तिथं हिंदू माणूस कोणीतरी पाहिजे। म्हणून आमची सर्व लोकांची अशी इच्छा आहे की आमचा हा भाग जो आहे तो 5 नंबर मध्ये टाकण्यात यावा, की वर्षभर मधून 2 वेळेस आई कुलस्वामिनीची यात्रा असते। सरकारला आमची कळकळीची विनंती आहे, नाही तर आम्ही सर्व लोक भागातले बहिष्कार टाकणार आहे, आम्ही मतदानाला जाणार नाही असे सर्व लोकांचं ठरलेलं आहे। तुम्ही आमच्या हरकतीची दखल अत्यंत जरुरी आहे, तुम्हाला घ्यावाच लागल, कारण की याच्यात हे शक्य नाहीये। तुम्ही जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।